आज माझी नणंद म्हणत होती की वहिनी मला दाखवा ना व्हिडिओमध्ये, तुम्ही रोजच तर व्हिडिओ बनवतात, चला म्हटलं तुम्हाला पण दाखवते आणि मी सांगते माझी नणंद आहे म्हणून. तेवढं सगळं झालं की नंतर मग दादाला नाश्ता करायचा होता, त्याला गाजराची प्युरी करून दिली आणि यांना डाएट सुरू यांची तर मटकी आणि अंडे दिले. दोघा बापलेकाचं असं एकामागे एकच कामं लागतात लगेच. दादाचं आवरलं आणि दादाला मग नंतर आंघोळ घातली, त्याची मेकअप केला. करूच देत नाही मेकअप, असं खेळू त्याला मेकअप करावं लागतं. लय शैतान झालाय लगे. काजळ तर अजिबात घालू देत नाही डोळ्यामध्ये आणि त्याला सर्दी पण झाली थोडी, त्याला ड्रॉप दिले. माझा दादा खूप हुशार आहे, त्याला औषध प्यायला काहीच नाटकं करत नाही, लगे पेवतो औषध बाजू घातलं त्याला आणि नंतर कपडे घातले. कपडे पण सुकानं घालत नाही गडी, त्याला नखरा करावंच लागते. इकून तिकून चालूच राहतं त्याचं. आणि डोळ्याला काजळ पांघरलं होतं थोडंसं म्हणून पुसून घेतलं. आणि हे म्हणत होते माझी मम्मा आहे म्हणून असा लढत होता तो. खूपच हुशार आहे माझा मम्मा म्हणत होता. दादाचे नाटकं पाहून ते हटकं म्हणलं असे माझी मम्मा अशी करतात. ते झाल्याच्या नंतर मग बाहेर खेळत बसला होता तो. चला म्हटलं आता स्वयंपाक बनवून लागेल, त्याला थोडंसं काहीतरी खाऊ घालव. त्याला बिस्किट खाऊ घालत होते, तोपर्यंत माझा स्वयंपाकाचा टाईम झाला. नंतर चपात्या बनवून घेतल्या आणि भाजी पण करून घेतली, वांग्याची भाजी बनवली आज. चपाती पण टम्म फुगली होती आज पहिली बार. चपात्या बनवल्या आणि त्यांचा डब्बा पॅकिंग केला. त्यांच्या आधी तर दादाच बाहेर जाऊन बसला होता. चला दादा चला डॅडा असं करून बघा कसा बघत होता. यांच्या आधी तोच पुढं जात होता. कसं चालते माझा वाघ तुरू. आजच्यासाठी एवढंच आहे बरं का. चला बाय.